नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण एक छानशी रेसिपी पाहणार आहोत, गोल कांदा भजी। प्रथम मी इथे 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। कांदा मी चॉप करून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे कांदा, तुम्ही पाहू शकता। आता आपण 1 चमचा हळद घालणार आहोत, 1 चमचा लाल तिखट। तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता। आपण मिरची घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट मी कमी घातलेलं आहे। बारीक चिरलेला कढीपत्ता, ओली मिरची, कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। तर आपण यामध्ये ओवा घालणार आहोत। यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आधी पाणी मिक्स करायचं नाही आहे। सोडा आपण नंतर भजी तेलात सोडायच्या आधी सोडा घालणार आहोत। तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मीठ सगळीकडे लागलं पाहिजे, असं छान असं मिक्स करून घेणार आहोत। आता आपण थोडं थोडं पाणी ॲड करणार आहोत। बॅटर एकदम पातळ नाही करायचं आपल्याला, थोडंसं घट्ट, अगदी पातळ नाही करायचं बॅटर, थोडं आपण घट्टच ठेवणार आहोत बॅटर। तुम्ही पाहू शकता यात आपण जिरं सुद्धा ॲड करू शकतो। मी जिरं नाही घातले, मी फक्त ओवा घातलाय। आता आपल्याला खाण्याचा सोडा ॲड करायचा आहे। आता आपण खाण्याचा सोडा चिमूटभर ॲड करत आहोत। आता आपल्याला बिलकुल पाणी नाही घालायचं आहे। आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। साधारण पाहू शकता कशी बॅटर कसं तयार केलेलं आहे। अगदी पातळ नाही, अगदी पातळ केलं तर तेल जास्त खेचलं जातं, त्यामुळे थोडं घट्टसरच बॅटर ठेवायचं आहे आपल्याला। आता आपण भजी तेलामध्ये सोडून घ्या। आता तेल गरम झालेलं आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। आता आपण पाहू शकतो तेल गरम झालेलं आहे। आता आपल्याला भजी सोडून घ्यायची। आता आपण भजी सोडून घेणार आहोत। आपल्याला हवी त्या आकाराची आपण गोल भजी, कशी कोणती मोठी साईज, लहान साईज, प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे। मी थोडी छोटी छोटीच केली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोठी सुद्धा करू शकता।
आता तुम्ही पाहू शकता इथे आपली छान खरपूस आलेले आहे, मस्त कलर आलेला आहे भज्यांना. संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी आता पाहू शकता खमंग असा खरपूस भाजलेली आहेत भजी. आता आपण काढून घेऊया. आपली भजी तयार झालेली आहे. अशा रीतीने आपण सर्व भजी करून घेणार आहोत. अशा रीतीने आपली मस्त अशी भजी तयार झाली आहे. असं गरम चहासोबत ते मी या पावसाचा सीझन चालू आहे, मस्त भजी करू शकता. संध्याकाळचं मुलांना स्नॅक्स टाईम चहाच्या वेळी भजी